हे प्रकाशन जे आहे म्हणजे आता हे पण थोडंसं आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं. हं. जनरली आपण एखाद्या मान्यवर व्यक्तीला बोलावून त्यांच्या हस्ते प्रकाशन करतो वगैरे. बरोबर. असं मीही करू शकलो असते. म्हणजे माझ्या काही मित्रांनी किंवा मैत्रिणींनी सुचवलं, की "अगं, तू हिला बोलवतेस ना, तू त्याला बोलवतेस का?" हं, अ, पण म्हटलं नाही. हं. हे जे पूर्ण पुस्तक आहे, आता हे ॲक्सिडेंटली झालं म्हणा किंवा योगायोग माहिती नाही. बरं. त्याच्या ज्या पब्लिशर्स आहेत, त्या युगंधरा पब्लिकेशन्स, ज्याही महिला स्त्री आहेत, हं, सुनीताताई. हं. मुखपृष्ठ जे आहे ते प्रिया देशपांडे यांनी केलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर त्याची जी प्रस्तावना आहे, तर हं. स्मिता दातार यांनी लिहिलेली आहे. बरं. आणि मग म्हटलं आता जर एवढं सगळं सगळ्या बायकाच आहेत, तर मग हं, पब्लिकेशन सुद्धा मला माझ्या म्हणजे माझ्या ज्या जवळच्या स्त्रिया आहेत, म्हणजे हं, माझी आई आहे, हं, बहीण आहे, हं, वहिनी आहे, माझी भाची आहे. हं. तर मला त्यांच्या हस्ते करायचं आहे. मस्त. सो हां. आणि ॲक्चुअली तेही त्या लोकांना खूप छान वाटलं, की इतर वेळेस म्हणजे काय फक्त आई वगैरे फक्त नावाला असतात. आणि सासूबाईंना पण इच्छा होती माझी, पण त्या खूप आजारी असल्यामुळे त्या उठू शकत नव्हत्या. सो हं, ते नाही झालं. पण हं, हे कुठेतरी डोक्यात होतं. म्हणजे हे जे केअरफुल जे आहे ना, हं, ते पूर्णपणे मी असं म्हणेन, की स्त्रियांचे जे काही अ, जे छोट्या गोष्टी असतात, की ज्या तिच्या मनाला टोचत असतात, हं. त्या त्याच्यात आहेत, असं मी सांगेन तुम्हाला. बरं.